अधिवेशनाची मंत्रिमंडळ अधिवेशनाच्या एक दिवस आधी स्थापन होऊनही पूर्ण अधिवेशन बिन खात्याच्या मंत्र्याचं हे अधिवेशन झालं, पूर्ण मंत्रिमंडळ असूनही। आणि या सगळ्या याच्यामध्ये सरकारने फक्त मागच्या काळातल्या काही योजना, या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलेले दिलेले खोटे आश्वासन, दिवा स्वप्न, याच्यावरच आम्ही कशा निवडणुका जिंकल्या अशा पद्धतीने दरपोक्ती केली। परंतु प्रत्यक्षात या महाराष्ट्राच्या वाट्याला आणि विशेषतः या विदर्भाच्या वाट्याला कोणत्याही प्रकारे मदत मिळेल, शेतकऱ्याला असेल, कष्टकऱ्याला असेल, उद्योगधंद्याला असेल, असं कोणतंही वक्तव्य, कोणती कृती शासनाच्या त्याच्यातून आढळलेली नाही। कायदा सुव्यवस्थेची स्थिती या महाराष्ट्रातील सरकार आल्यानंतर आणि आधीच होता मोठ्या प्रमाणात बिघडलेली आहेच। बीडची घटना आपल्या समोर आहे की आपल्या सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, अजूनही मुख्य आरोपी वाल्मिक कराड त्यांचे सहकारी अजूनही फरार आहे। त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाचा पाठिंबा आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, बीड जिल्ह्याला तर हे माहितीच आहे। परभणीची जी घटना घडली याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं या तरुणाचा मृत्यू झाला, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे की मारहाणीतून शॉक बसून हा मृत्यू झालेला आहे। कल्याणमध्ये मराठी माणसावर कशा पद्धतीनं परप्रांतीयांनी हल्ले केले आणि मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला फोन येईल अशा प्रकारची धमकी दिली, या सगळ्या गोष्टी बघितल्या। त्याचप्रमाणे मग सोयाबीनचा विषय असेल, कापसाचा विषय असेल, धानाचा विषय असेल, या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं कोणतीही कृती केली नाही। पुरवणी मागण्या या सरकारने या अधिवेशनात मांडल्या, परंतु या पुरवणी मागण्या नियमित खर्चासाठी होत्या। विकासाच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारे या पुरवणी मागण्यातून विकासाच्या दृष्टीने एक छदामी देण्यात आला। या अधिवेशन चालू असताना संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, हा अवमान करत असताना या अवमानाविषयी भूमिका मांडण्याच्या ऐवजी याच्या आधी कोणी कोणी कसा कसा अवमान केला हे सांगत बसले, याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान त्यांनी केला हे सुस्पष्टपणे दिसलं। हे सरकार भ्रष्टाचारी आहे, आम्ही सातत्याने याच्यात सांगितलेलं आहे। सिंचनाचे प्रकल्प त्यांनी विदर्भातले जाहीर केले, मराठवाड्यातले जाहीर केले, प्रत्यक्षात त्याला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। सातत्यानं फक्त घोषणा चालू आहे। एसटी बसच्या खरेदीतला भ्रष्टाचार आम्ही सभागृहात मांडला, बोगस औषधांचा मुद्दा आम्ही सभागृहात मांडलेला आहे। त्याप्रमाणे सगळं होत असताना गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीने लॉ अँड ऑर्डर मध्ये मागे ही सुद्धा भूमिका मांडली। कांद्यावर जे निर्यात मूल्य आहे 20%, निर्यात मूल्य आहे 20%, हे हटविण्यासाठी केंद्राकडे जाण्याची आवश्यकता आहे सगळ्यांनी एकमतानं। परंतु या सरकारने तसं कोणतेही पावलं उचलण्याचे ठरवले नाही। थोडक्यात या अधिवेशनाचा गोषवारा जर घेतला तर या सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा, कोणती मदत, कोणतेही कार्य या अधिवेशनाच्या माध्यमातून केले। कायदा सुव्यवस्थेच्या विषयी सरकार घोटचेपी कोणाला तरी वाचवण्याची भूमिका सरकारची चालू आहे। शेतकऱ्यांच्या आधीच्या विम्याची मदत असेल, प्रोत्साहन अनुदानाची मदत असेल, वेगवेगळं अनुदान जे जाहीर केलं होतं हे 1 रुपया सुद्धा सरकारने दिलेलं नाही। आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेमध्ये नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, या ठिकाणी ज्या घटना होतात, या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना मागच्या वर्षभरात 45,000 झालेल्या आहेत। जवळपास रोज 316 महिलांवर गुन्हे, वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल होतात, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून आज हे महाराष्ट्रातलं सरकार भले 5वी बहुमताने निवडून आले, हे ईव्हीएमचं सरकार आहे। आणि म्हणून आम्ही ईव्हीएम विषयी सुद्धा आंदोलन केलं, ईव्हीएम विचारलं, हे ईव्हीएमचं सरकार आहे। या सरकारला खऱ्या अर्थाने जनतेचा कौल नाही, परंतु या सगळ्याच्या दरपोक्ती करत असताना येणाऱ्या काळात सुद्धा हे सरकार या महाराष्ट्राला न्याय दिला असं वाटत नाही। कायद्याचे भक्षक या सत्तेतलेच लोक झालेले आहेत, शेतकऱ्याचे मारेकरी हेच लोक झालेले आहेत। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून
पूर्ण आठवड्याभराच्या या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला पूर्णपणे महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी, विशेषतः या विदर्भातील जनतेच्या हितासाठी ज्या पद्धतीनं जे डिव्हाइस असतील त्याच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सळोगी पळो करण्याचा करून सोडलेला आहे. आणि मला असं वाटतं भल्याची संख्या कमी असेल, परंतु ही महाविकास आघाडी मजबूतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हे कार्य चालू ठेवेल. आता सभागृहात लढाई होती याच्यानंतर ही लढाई मैदानात सुरू होईल. पक्षाचा तालुकाध्यक्ष त्याच्यात सामील आहे, आरोपी म्हणून, मुख्य आरोपी म्हणून त्यांच्याच पक्षाचा तालुकाध्यक्ष त्याच्यात सामील आहे. त्यांच्याच पक्षाचे त्या जिल्ह्यातले मंत्री यांचा जवळचा सगळं मागच्या काळामध्ये वेगळा कारभार बघणारा वाल्मिक कराड हा त्याच्यात सहभागी आहे. अजितदादा कोणत्या तोंडाने तिथं सांगताय? खरं तर त्यांनी इथं कारवाई करून तिथं जायला पाहिजे होतं. मी काल सभागृहात सांगितलं होतं की वाल्मिक कराड इथंच नागपूरच्या आजूबाजूला आला का माझ्याकडे एखादा पोलीस अधिकारी विचारायला कुठे वाल्मिक कराड म्हणून सांगा म्हणून. सरकारच्या मध्ये पोलिसांमध्ये दम असता तर त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे होतं की सांगा वाल्मिक कराडचा पत्ता तुम्हाला. मी सभागृहात बोललो, एकही अधिकारी माझ्याकडे आला नाही की कुठे सांगा म्हणून सांगायला. याचा अर्थ मला माहिती तर पोलिसांना माहिती नसेल असं कशावर. मग इकडं आरोपींना वाचवायचं आणि तिकडे जाऊन वेगळं नाटक करायचं. मला वाटलं हे धंदे हे सरकार असंच करणार आहे. मग तुमच्या सरकारमधले मंत्री तिथं दोन त्या जिल्ह्यातले का घेऊन नाही गेले तुम्ही? त्यांना का घेऊन गेले नाही? एखाद्या आमदाराला का घेऊन गेले नाही? रोष हे जनतेच्या मनात या सगळ्यांच्या विषयी. आणि म्हणून अजितदादा एक राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या लोकांनी रिस्पेक्टफुली त्यांना येऊ दिलं असेल ना तर ते लोक गावात सुद्धा येऊ दे ना, अशा प्रकारची स्थिती आहे. अजितदादा दुटप्पी बोलतायत. त्यांच्याच पक्षाचे लोक सहभागी. मी तुम्हाला शब्द देतो. काय शब्द देतो अजितदादा? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ही नाटकबाजी या सरकारची आहे. या सरकारमध्ये त्यांच्याच पक्षाचे लोक सहभागी आहे. अजितदादा कारवाई करा ना त्या लोकांवर. दीपक केसरकर यांनी आता मंत्री पण नाही, आमदार आहेत, त्यांनी सांगितलं काय